काय ग? तुला वाटतं की तू खूप चांगली आहेस म्हणून लोक तुला मान देतात, पण नाही, ते तुझा वापर करतात. आणि जोपर्यंत तुला हे समजत नाही ना, तोपर्यंत तुझ्या चांगुलपणावरच तुझा पराभव होणार आहे. आज आपण गोड बोलणार नाही, आज आपण सत्य बोलणार आहोत. बघ, स्त्री भावनांनी जगते, ती मनाने जोडते, ती नात्यांसाठी स्वतःला तोडते. पण जग कसं जगतं माहिती? फायद्याने. तू सिक्रेट सांगतेस तर ते नोट करतात, तू प्लॅन सांगतेस ते कम्पेअर करतात, तू कमजोरी दाखवतेस ते टार्गेट करतात. आणि मग जेव्हा तेच लोक तुला दुखावतात तर तू रडत बसतेस की माझी काय चूक होती म्हणून. तुझी एकच चूक होती की तू स्वतःला स्वस्त बनवलंस. सगळेच तुझ्यासारखे नसतात ग, सगळेच तुझ्यासाठी रडत नाहीत, सगळेच तुझ्या आनंदाने आनंदी होत नाहीत. काही लोकांना तुझं हसणं देखील सहन होत नाही, पण तू तू त्यांनाच तुझं पूर्ण मन देऊन बसतेस. हे प्रेम नाही, हा स्वतःवर अन्याय आहे. तुला माहिती आहे स्ट्रॉंग स्त्री कोण असते? जी प्रत्येकाला ॲक्सेस देत नाही, जी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत नाही, जी प्रत्येकाला एक्सप्लेनेशन देत नाही. तुला सगळ्यांना खुश ठेवण्याची गरज नाही, लोकांना तुझ्याबद्दल सगळं माहीत असण्याची गरज नाही. बघ, मिस्ट्री म्हणजे ॲटिट्यूड नाही, ते प्रोटेक्शन आहे. त्यामुळे आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, तू इमोशनल आहेस म्हणजे तू कमजोर नाहीस, पण तू केअरलेस आहेस तर तू टार्गेट केली जाणार. तुझं मन खूप मौल्यवान आहे, ते असं कोणालाही उधार देऊ नकोस. लोकांना तुझी गरज वाटली पाहिजे, तुला त्यांची नाही. आजपासून ठरव की मी चांगली आहे पण आता भोळी नाही. मी प्रेम करेन पण माझ्या अटींवर. मी शांत आहे पण कमजोर नाही. आणि जो मला वापरायचा विचार करेल तो मला कायमचं गमावेल. पुढच्या भागात आपण बोलणार आहोत, भावनांवर नियंत्रण नसलेली स्त्री कितीही हुशार असली तरी ती हरतेच, पण जी स्वतःच्या रागावर, दुःखावर आणि शब्दांवर कंट्रोल ठेवते तीच खरी पॉवरफुल स्त्री असते. त्यामुळे आता कमेंटमध्ये लिही की मी आता भोळी नाही, आणि हा भाग शेवटपर्यंत पाहिलाय तर याचा अर्थ तू आधीच बदलायला सुरुवात केली आहेस.